नमस्कार, मराठमोळ्या रेसिपीज बाय सुनीता या आपल्या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे स्वादिष्ट रुचकर अशी तांदळाची खीर। काही भागात पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी ही तांदळाची खीर आवर्जून बनवली जाते। तर ही कशी बनवायची यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर बघा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर सुद्धा जरूर करा। चला तर मग पटकन सुरुवात करूयात। तर तांदळाची खीर बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळ जर चांगल्या वासाचे आपण खीरीसाठी घेतले तर आपली खीर जास्त स्वादिष्ट बनते। जसे की आंबेमोहर, इंद्रायणी इत्यादी तांदूळ तुम्ही घेऊ शकता किंवा अगदी रोजच्या वापरातले घेतले तरी देखील चालेल। तर हे तांदूळ सुरुवातीला आपल्याला भिजवून घ्यायचे। तर हे मी 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि यामध्ये पाणी टाकून हे आपल्याला 1 तासभर तरी भिजत ठेवायचे। तर बघा आता यामध्ये पाणी घातले आणि 1 तास हे आपण असंच भिजत ठेवूयात। तांदूळ भिजेपर्यंत आपण पुढची तयारी करूयात। तर इथं मी काही ड्रायफ्रुट्स काढून घेतलेत, जसे की काजू, बदाम आणि पिस्ते याचे मी बारीक काप करून घेतलेत आणि काही काजू असे अर्धे अर्धे करून ठेवलेत। यातले थोडे मी सजावटीसाठी वापरणार आहेत आणि थोडे खीर करताना खीरीमध्ये घालणार आहे। त्याचबरोबर इथं मी घेतली अर्धा चमचा वेलची पावडर आणि थोडासा ओला नारळ। ओला नारळ किंवा सुकं खोबरं तुम्ही दोन्हीपैकी काहीही वापरू शकता, पण ओल्या नारळामुळे आपल्या खीरीला चांगली क्रीमी अशी चव येते। नारळामध्ये दूध असतं आणि त्यामुळे आपल्या खीरीची चव आणखीन जास्त वाढते। त्याचबरोबर इथं मी घेतली पाऊण वाटी साखर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खीरीसाठी आपल्याला दूध लागणार आहे। तर 1 लिटर दूध इथं मी घेतले आणि हे दूध आपल्याला खीरीमध्ये उकळवून घालायचे, म्हणजे दूध खीर करण्या अगोदरच आपल्याला उकळवून घ्यायचे। तर ते आता गॅसवर ठेवूया आणि दुधाला चांगली एक उकळी काढून घेऊया। तर बघा दुधाला उकळी आलेली आहे। आता गॅस बंद करूया आणि पहा इकडे आपले तांदूळ सुद्धा अगदी चांगले असे भिजलेले आहेत। जवळजवळ 1 तास झालेला आहे। तांदूळ कमीत कमी अर्धा तास आणि जास्तीत जास्त 1 ते 2 तास तुम्ही भिजवू शकता। तर आता यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे आपल्याला चांगलं जाडसर असं दळून घ्यायचे। म्हणजे बघा खूप जास्त बारीक असं पीठ करायचं नाही, तर असं थोडंसं जाडसर म्हणजे दाणेदार हे राहिले पाहिजेत। बघा या पद्धतीने आता हे मी तांदूळ एका वाटीमध्ये काढून घेते। बघा आपले तांदूळ वाटून तयार आहेत। आता खोबऱ्याचा मी पाठीकडचा काळा भाग काढून टाकलाय आणि ते देखील आता मिक्सरमध्ये घालून मी बारीक फिरवून घेणार आहे। आपल्याला इथं नारळाचा बारीक खीस म्हणजे नारळाचा चव हवा आहे। तर बघा खोबरं सुद्धा मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेऊयात। खोबऱ्याचा पाठीकडचा काळा भाग काढल्यामुळे अगदी पांढरा शुभ्र असा नारळाचा चव इथं तयार झालाय। तो देखील एका वाटीमध्ये मी काढून घेतलाय आणि आता आपण खीर करायला सुरुवात करूयात। त्यासाठी गॅसवर मी एक कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घेते। हे तूप मी घरी बनवलेलं आहे। तर बघा तूप घातल्यामुळे आपल्या खीरीची चव आणखीन जास्त वाढते। शक्यतोवर तुपामध्येच तांदूळ चांगले परतून घ्यावेत। तर बघा आपण हे जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले तांदूळ आहेत ते यामध्ये घातले आणि आता 2 ते 3 मिनिट हे चांगले आपल्याला खमंग असे परतून घ्यायचेत। चांगले परतवून घेतल्यामुळे याचा जो कच्चा वास असतो तो निघून जातो आणि खीरीला एक चांगला स्वाद येतो। एकतर आपण चांगले सुवासिक तांदूळ वापरले आहेत आणि तेही तुपामध्ये परतून घेतले, तर अजूनच आपली खीर जास्त स्वादिष्ट बनणार आहे। तर बघा या पद्धतीने 2 ते 3 मिनिट खमंग असे आपले तांदूळ परतवून इथं झालेले आहेत। आता यामध्ये आपल्याला नारळाचा चव घालायचा आहे। याआधी सुद्धा मी सांगितलेलं आहे की ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं सुद्धा वापरू शकता, पण ओलं खोबरं वापरल्यामुळे आपल्या खीरीला एक चांगला क्रीमीनेस येतो आणि आपल्या खीरीची चव आणखीन जास्त वाढते। म्हणून इथं आवर्जून मी ओल्या नारळाचा वापर केलेला आहे। तर बघा हा नारळाचा चव देखील तांदळाबरोबर 1 मिनिटभर चांगला परतून घ्यायचा आहे। तर तो मी परतून घेते। बघा तांदूळ आणि खोबरं सुद्धा अगदी खमंग असं परतून झालेलं आहे। आता यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून घेऊयात। ते सुद्धा तुपामध्ये चांगले परतून घेऊयात। यामध्ये तुम्ही अजून काजूचा थोडासा कूट करून जरी घातला तरी त्यामुळे सुद्धा याची चव आपली जास्त वाढते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं ड्रायफ्रुट्स वापरू शकता। तर बघा आपलं हे सगळे जिन्नस आहे ते अगदी चांगले खमंग असे भाजून झालेत। आता यामध्ये आपल्याला उकळवून घेतलेलं दूध घालायचे। दूध घालूया
बघा इथं मी साईसकट दूध यामध्ये घातलेलं आहे. दुधाची साय वापरल्यामुळे सुद्धा आपल्या खिरीची चव आणखी जास्त वाढणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि गॅसच्या मध्यम आचेवर आपल्याला एकसारखे हलवत 7 ते 8 मिनिटे ही खीर चांगली शिजवून घ्यायची. तर बघा 7 ते 8 मिनिटानंतर या आपल्या खिरीला चांगला दाटसरपणा आलेला आहे. खिरीतले तांदूळ सुद्धा चांगले शिजत आलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये साखर आणि वेलची पावडर घालायची आहे. तर पहा, पाऊण वाटी साखर इथं मी खिरीसाठी वापरली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आणि सर्वात शेवटी इथं मी वेलची पावडर घातली आहे. वेलची पावडर शेवटी घातल्यामुळे तिचा स्वाद खिरीमध्ये चांगला टिकून राहतो, म्हणून वेलची पावडर नेहमी शेवटीच घालावी. तर बघा आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा 4 ते 5 मिनिटे गॅसच्या मध्यम आचेवर ही खीर आपण शिजवून घेऊयात. खीर शिजत असताना अधूनमधून आपल्याला ती ढवळून घ्यायची, म्हणजे तांदूळ तळामध्ये चिटकत नाहीत आणि खीर एकसारखी शिजते. तर बघा 10 ते 12 मिनिटे ही खीर मी चांगली शिजवून घेतली. तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त दाटसरपणा हिला आलेला आहे आणि मस्त खमंग अशी आपली ही खीर इथं तयार झाली आहे. जसजशी ही थंड होईल तसतशी ही अजून जास्त दाटसर म्हणजेच घट्ट बनेल. तुम्हाला जर अजून जास्त घट्ट हवे असेल तर यामध्ये तुम्ही खवा वापरा किंवा तांदळाचं प्रमाण अजून जास्त वाढवा. इथं मी 7 ते 8 चमचे इतके तांदूळ वापरलेले आहेत. आता गॅस बंद करून घेऊ आणि सजावटीसाठी आणखी काही ड्रायफ्रुट्स याच्यावर घालून घेऊ. तर अशा पद्धतीने आपली स्वादिष्ट खमंग अशी तांदळाची खीर इथं तयार झालेली आहे. तुम्हाला आता मी ती सर्व करून दाखवते. तसेच तुम्ही जर खीर खूप जास्त प्रमाणावर म्हणजे 15 ते 20 माणसांसाठी करत असाल तर तुम्हाला तांदूळ, दूध या सगळ्या गोष्टी तर जास्त प्रमाणात घ्याव्याच लागणार आहेत. पण त्याचबरोबर इथं तुम्ही थोडासा खवा देखील घालू शकता. तांदूळ परतताना एक वाटीभर खवा तांदळामध्ये घालायचा, म्हणजे त्यामुळे आपली खीर चांगली घट्टसुद्धा होते आणि चवसुद्धा चांगली होते. तर या पद्धतीने एकदा तांदळाची खीर तुम्ही बनवून बघा आणि तुमची खीर कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.